राम राम मंडळी आज आहे एकादशी. त्याच्यामुळं भात वरण वगैरे काही करायचं नाही आहे. तर मुलांसाठी म्हणलं काहीतरी वेगळं करावं. तर बघू शकता, डाळ 1 वाटी उडदाची भिजत टाकली होती मी रात्री आणि 1 वाटी मूग टाकलेले भिजत. आता रात्रभर भिजले, आता दिवसभर भिजले. बघू शकता छान भिजून झालेले आहेत. आता दोन्ही वाटण करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं थोडं टाकून बारीक वाटून घेऊया. थोडंसं पाणी टाकत राहायचं. जास्त पण नाही, जास्त पातळ झालं आणि जास्त घट्ट पण नाही. अशा प्रकारे बघू शकता बेटर व्यवस्थित झालेलं आहे. आता थोडं फेटून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये आणि छान डोसे काढून घेऊया. छान निघतात. अजिबात काही सोडा वगैरे वापरायची गरज नाही आहे. आता मी चटणी बनवली. अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याची वाटी, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं, चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घेऊया. आता ह्याला फोडणी देते. पहिली हिंग एकाच ठिकाणी टाकायचे, सर्वीकडे पसरायचे नाही, कारण मी त्याच्यामध्येच गरम तेल करून फोडणी दिलेली आहे. छान लागते ही पण फोडणी. राई जिरं वापरलेलं नाही आहे. अशा प्रकारे चटणी बनवून घेतलेली आहे मी. आता मस्त डोसे काढून घेऊया. फ्राय पॅन गरम झालेला आहे, बघू शकता. मस्त निघतो असा डोसा आणि गरम गरम डोसे खायला छान लागतात. म्हणजे मी खाल्ला नाही आहे, पण मुलं म्हणत होती की मम्मी छान झालेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे उडदाची डाळ आणि हिरव्या मुगाचे डोसे बनवलेत. बनवून बघा, खायला एक नंबर. पौष्टिक पण आहे पदार्थ आणि खायला पण हलका आहे. बनवून बघा.